जय हिंद मित्रांनो. तर ट्रेनिंगचे काही दिवस आठवले तर म्हटलं चला ट्रेनिंग बद्दलच आज व्हिडिओ बनवू. ट्रेनिंग कशी असते, ट्रेनिंगची दिनचर्या कशी असते, ट्रेनिंग मध्ये आपल्याला एकूण पगार किती भेटत असतो, ट्रेनिंग पेमेंट किती भेटत असते, ट्रेनिंग मध्ये आपल्याला खर्च किती येत असतो, ट्रेनिंग मध्ये आपल्याला वेळ किती भेटत असतो, ट्रेनिंग मध्ये आपल्याला सुट्ट्या किती भेटत असतात. तर अशा सर्व काही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनल सोबतच माझ्या काही अनुभव मी ट्रेनिंग सेंटरचे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ज्या समोरचे म्हणजे पोलीस भरतीबद्दल काही अपडेट असल्या तर मी आपल्या चॅनलवर नक्कीच टाकत असतो. तर त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर ट्रेनिंग मध्ये ट्रेनिंगचा पगार किती असतो आपल्याला सुरुवातीला आपण बघू की ट्रेनिंग मध्ये आपल्याला पगार किती भेटत असतो. तर सुरुवातीला आपण जेव्हा आपली जॉईनिंग होत असते, जॉईनिंग नंतर आपल्याला संबंधित पोलीस मुख्यालयात आपल्याला ठेवत असतात. म्हणजे संबंधित जिल्ह्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 महिना ठेवत असतात. नंतर आपल्याला ट्रेनिंगला पाठवत असतात. तर ट्रेनिंगच्या नंतर ट्रेनिंग मध्ये आपल्याला 2 महिन्यानंतर आपल्याला पगार होत असतो. तर तो पहिला पगार किती असतो, तर माझा पहिला पगार मी सांगतो तुम्हाला. तर माझा पहिला पगार झाला होता 27,345 इतका. माझा ट्रेनिंग पेमेंट पहिला पगार इतका झाला होता. तर प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा असतो. कुठं 1000 शिल्लक असतं, कुठं 500 कमी असतात. तर प्रत्येक जिल्ह्याचा हा वेगवेगळा होत असतो. म्हणजे जेमतेम 29 ते 30,000 दरम्यान आपला पगार होत असतो. पगार हा प्रत्येक महिन्यामध्ये सेम नसतो. म्हणजे ट्रेनिंग मध्ये कमी जास्त होतच राहते यामध्ये. तर आपल्याला 2 महिने ट्रेनिंग मध्ये आपण बघितलं की 2 महिन्यानंतर आपल्याला पगार भेटत असतो. तर आपल्याला वेळ किती भेटत असतो, तर पहिली गोष्ट तर आपण सुट्टीचा विचार बघू. तर सुट्टी आपल्याला प्रत्येक रविवारी आपल्याला सुट्टी असते. म्हणजे सुट्टी पूर्णचा पूर्ण वेळ आपल्याला सुट्टी नसते, पूर्णचा 24 तास नसते. तर सकाळी आपल्याला काहीतरी वर्किंग वगैरे करावं लागते 9 ते 10 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला सुट्टी होत असते. नंतरही आपल्याला 4 वाजेपर्यंत आपल्याला रिपोर्ट करावा लागत असतो आपल्या सेंटरमध्ये. तर प्रत्येक ट्रेनिंग सेंटरचे हे वेगळे रूल आहेत. तर आमच्या इथं आम्हाला सुरुवातीच्या काळात आम्हाला डायरेक्टली म्हणजे 9 ते 10 वाजेपर्यंत वर्किंग झाली की नंतर डायरेक्ट आम्हाला पूर्णचा पूर्ण वेळ सुट्टीसारखाच होता. तर बाहेर आपल्याला जाऊ देत असतात. रविवारी रविवारी आपल्याला बाहेर जाऊ देत असतात. आपलं काही सामान असो, काही वर्दी प्रेस करायची असो, इतर सर्व जे कामं असतात ते आपल्याला रविवारी आपल्याला कपडे धुवायचे कामं असतात, आपल्याला खायचं काही आणायचं असल्यास बाहेरून तर ते आपण आणू शकतो रविवारच्या दिवशी. तर नंतर नंतर काय आता ना, तर रोजची दिनचर्या कशी असते, सोमवार ते शनिवार आपली दिनचर्या कशी असते. तर जेमतेम आपली दिनचर्या ही सकाळी 5 वाजेपासून चालू होत असते. 5 वाजेला आपल्याला उठावं लागते. त्याच्यानंतर आपलं ग्राउंड वगैरे जेमतेम 8 ते 8:30 पर्यंत आपलं ग्राउंड वगैरे चालू असते. त्याच्यानंतर आपल्याला लॉ क्लासला जावं लागते. 9 वाजता आपला लॉ क्लास भरत असते. त्याच्यानंतर 1:50 वाजता 1:50 पर्यंत आपल्या लॉचे क्लास चालत असतात. त्याच्यानंतर आपल्याला जेवणासाठी आपल्याला वेळ भेटत असतो. हे मी स्क्रिप्टेड बोलत नाहीये, त्याच्यामुळे मी थोडा अटकट आहे, समजून घ्या. तर 1:50 पर्यंत आपला लॉचा क्लास असतो. त्याच्यानंतर आपल्याला जेवणासाठी सुट्टी होते. त्याच्यानंतर 3:30 ते 4 दरम्यान आपला आणखी पीटी ड्रिल वगैरे सर्व काही चालू होऊन जात असते. तर त्याच्यानंतर ते चालू होते 6:30 ते 7 वाजेपर्यंत. आता 2 वर्ष झाले, सर्व काही भुलूनच गेलो मी जसं. तर 6:30 ते 7 वाजेपर्यंत आपलं हे चालत असते. काय म्हणतात त्याले, आपलं पीटी ड्रिल वगैरे संध्याकाळचं. तर त्याच्यानंतर आपल्याला जेवण वगैरे सर्वचा पूर्ण वेळ हा आपलाच असतो. त्याच्यानंतर आपल्याला सुट्टी होऊन जात असते. तर अशी आपली सोमवार ते शनिवार दिनचर्या चालत असते. तर सुट्टी आपल्याला भेटत असतात. कारण आपण तर बघितलं की रविवारी आपल्याला सुट्टी असतेच. तर मधामध्ये जर काही कार्यक्रम असला तर त्याच्यामध्ये आपल्याला काही गेस्ट लेक्चर असले त्याच्यामुळे आपल्याला कधी कधी थांबावं लागते. तर आता आपण सुट्ट्यांचं बघू. तर सुट्टी आपल्याला जेमतेम ही मध्यंतर तर भेटतेच, पण मध्यंतर व्यतिरिक्त आपल्याला सुट्टी ही खूपच मुश्किल आहे. म्हणजे आपण जर कोणता पेपरचा अर्ज वगैरे भरला असेल, फॉर्म वगैरे भरला असेल, म्हणजे ते पण आपल्या पोलीस भरतीपेक्षा वरचे पद म्हणजे तलाठी असो, एमपीएससी असो, अशा परीक्षांसाठीच आपल्याला सुट्टी भेटते. म्हणजे आपल्या इतर इतर म्हणजे आता समजा आता जिल्हा पोलीसच्या, आता आमच्या वेळेस काय झालं होतं, जिल्हा पोलीसचे पोरं लवकरात लवकर पाठवून दिले होते. पण एसआरपीएफचे बऱ्याच ठिकाणचे पेपर हे बाकी राहिले होते. तर पेपरला सुद्धा मुलांना जाऊ दिलं नव्हतं त्यावेळेस. पण एमपीएससी असो, तलाठी असो, तर अशा परीक्षांना आपल्याला नक्कीच
आपल्याला सुट्टी भेटत असते. सोबतच काही डेट वगैरे झालेली असेल फॅमिली वगैरे मध्ये, तर अशा 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 कारणामुळे, अशा स्ट्रॉंग कारणामुळे आपल्याला सुट्टी भेटते. पण कोणाचं लग्न आहे वगैरे, हे आहे ते आहे, याच्यासाठी सुट्टी वगैरे काही भेटत नसते. खूप मुश्किल असते सुट्टी भेटणं ट्रेनिंगमध्ये. तर आता खर्च किती लागत असतो, तर खर्च आता सर्वांना माहित आहे, जे लागलेले आहेत त्यांना तर सर्वांना माहितीच आहे की खर्च किती लागत असतो. तर खर्च, पगार वगैरे काही उरत नसते ट्रेनिंगमध्ये. तर पगार वगैरे आपल्याला काही उरत नसते ट्रेनिंगमध्ये. इकडून तिकडून आपल्याला पूर्णच्या पूर्ण आपल्याला ऍडजस्टमेंट करूनच आपल्याला दिवस काढा लागत असतात ट्रेनिंगमध्ये. तर खर्च असा लागत असतो आपल्याला ट्रेनिंगमध्ये. काही शूज वगैरे घेणं, काही कॅन्टीनचा खर्च असते, मेसचा खर्च असते, लय मोठे खर्च असतात ट्रेनिंगमध्ये. तर त्याच्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात असा खर्च येत असतो ट्रेनिंगमध्ये. काही उरत नसते ट्रेनिंगमध्ये. ट्रेनिंगचे पैसे वगैरे काही नसते उरत. जे लय कंजूस असतात त्याचीच उरत असतात. तर सोबतच आता रविवारी लय मोठा खर्च होते. तर रविवारच्या दिवशी प्रत्येक रविवारी हॉटेलवर जेवायला जा. मेस तर चालूच असते, पण जेमतेम सर्वची सर्व पोरं बाहेरच जेवण करतात ट्रेनिंगमध्ये. तर आणखी आता आपण बघूयात, हे तर आपण बघितलं दिनचर्या वगैरे हे. तर असं वगैरे आपल्याला असते, म्हणजे आपल्याला जेमतेम 29-30 हजारापर्यंत पगार पडून जाते, पण त्यामधलं काही तसं काही उरत नाही एवढं काही. तर त्याच्यानंतर ट्रेनिंगमध्ये मध्यंतरला आपल्याला कधी सोडतात, तर एक वेळेस दिवाळी वगैरे जर मदत आली आपल्या ट्रेनिंगच्या, तर नक्कीच आपल्याला मध्यंतरमध्ये सोडत असतात. तसेच आपल्याला बाहेर कसं जावं, बाहेर कसं जाता येते, तर ट्रेनिंग लागत, म्हणजे ट्रेनिंग नाही, आपला बंदोबस्त लागत असतात. गणपतीचे असो, देव्यांचे असो, गणपती, देवी, आणखी कोणता मोठा बंदोबस्त असला तर तशा बंदोबस्ताला आपल्याला आपला बंदोबस्त हा ट्रेनिंग मधून बोलवण्यात येत असतो. तर त्यावेळेस आपल्याला बाहेर पडता येते. तर आणखी कसं असू शकते, तर आणखी त्यावेळेस आपल्याला बाहेर जावं लागते, तर बाहेर जाऊ शकतो. तर आपला गणपती वगैरेचा बंदोबस्त असला तर आपण ज्या संबंधित जिल्ह्यामध्ये असतो त्या जिल्ह्यामध्ये जर बंदोबस्त बोलवण्यात आलेला असेल, तर त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला नक्कीच जाता येते. आमचा बंदोबस्त जळगाव जिल्ह्यामध्ये लागला होता. तर जळगाव जिल्ह्यामधील मी ट्रेनिंग मधून जळगाव जिल्ह्यामधील बोदवड हे तालुका मी मागून घेतला होता. तर मला बोदवड तालुका मागून घेतला, तर मला बोदवड तालुका भेटला होता. तर त्याच्यामुळे मला 11 ते 12 दिवस पूर्ण घरी जाता आलं. त्याच्यामुळे आपल्या बंदोबस्तामुळे. तर असंही आपल्याला घरी जाता येते ट्रेनिंग मधून पण, बंदोबस्ताच्या कारणाने. सोबतच आता यावेळेस तर आता तर भरती चालूच आहे. नक्कीच जाणारच आहे. इतके पोरं आता जे 15,600 प्लस इतक्या जागा आहेत, तर इतके मुलं तर हे जाणारच आहे ट्रेनिंगला. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. सोबतच ट्रेनिंग मधला अनुभव जर सांगायचं झाल्यास, तर शिव्यांशिवाय काही खाल्लं नाही इतकं तर कन्फर्म आहेच. जे आता हे व्हिडिओ पाहतील माझे ट्रेनिंगचे जे मुलं आहेत, माझ्या ट्रेनिंगचे जे सोबते माझ्या स्क्वॉड मधले, तर शिव्यांशिवाय आम्ही काही खाल्लेलं नाही आहे. तर त्यामध्ये कोणाकोणाचा नंबर येतो, तर थंबनेलवर तर मी इथं लावलेलाच आहे. माझा मित्र सौरव ठोंबरे 47 चेस्ट नंबर, जो बाजूचा आहे समीर, तर तो तर टॉपचाच होता. त्यात तो काही वगैरे त्याला सर्व काही येत होतं. पण आम्ही जे काहीतरी मोजके पोरं होतो, रूम मधलेच आम्ही 3-4 होतो 6 मुलांपैकी. तर सौरव ठोंबरे 47 नंबर, तसेच 49 नंबर माझा मित्र विजय भोसले 53-54, आपला 52-53-54. हे तर डायरेक्ट आमच्या स्क्वॉडची लाईनच होती. रोजच्या शिव्या खाणं, काही म्हणजे काहीही येत नव्हतं. मुळात सांगायचं झाल्यास ट्रेनिंग मधलं काही येत नव्हतं. आणि ट्रेनिंग ही आपल्याला कधी सोपी जाते हे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही माझ्या मते जेव्हा तुम्ही आपल्याला काही शिकण्याच्या उद्देशानं जेव्हा आपण ट्रेनिंग मध्ये जातो, तेव्हा ट्रेनिंग ही बोरिंगच वाटते. पण जेव्हा आपण ब्लँक दिमाग घेऊन जात असतो, म्हणजे आपल्याला काही यायला पाहिजे या उद्देशाने जर आपण जात असतो, तर ट्रेनिंग ही बोरिंगच होत जाते. फक्त आपण जर ब्लँक दिमाग घेऊन समजा खाली दिमाग घेऊन गेलो, तर आपल्याला ट्रेनिंग ही काही अवघड जात नाही. काही शिकण्याच्या उद्देशाने जर जात असाल, तर ट्रेनिंग ही भरपूर अशी बोरिंग वाटते. त्याच्यामुळे DI आम्हाला तर सांगतच राहिले की असं करा तसं करा. जे आम्हाला करणं आहे तेच केलं. पनिशमेंट पण खाल्ली, कोणत्या वर्दीवर नाही खाल्ली, वर्दीवर खाल्ली, आपल्या पीटी ड्रेसवर तर खाल्ली, पण जे आपला व्हाईट ड्रेस असते ना त्याच्यावर पण आम्ही पनिशमेंट खाल्लेली आहे. तर असं काही ट्रेनिंग आमची गेलेली आहे.
दिवस चांगले होते, दिवस लवकरात लवकर चालले गेले. आमची 8 महिने ट्रेनिंग झाली होती धुळे पीटीसीला. तर 47 असो, सौरभ ठोंबरे असो, 49, 48 असो, भगवान. तर भरपूर असे ट्रेनिंगमध्ये पण चांगले मुलं भेटले, चांगले मित्र भेटले. सौरभ ठोंबरे सारखा, भगवान सारखा असो, विजय भोसले सारखा, नितीन निकुम सारखा, गजानन पतकोंडे सारखा असे मित्र भेटले. म्हणजे हे रेंज मधलेच होते, आपल्या पनिशमेंट खायच्या, जे की ब्लँक दिमागवालेचे होते. तर टॉपचे मुलं होते. आता थंबनेलवर बघितलंय, थंबनेलवर मी फोटो लावलेला आहे. जो साईडचा मुलगा आहे तो आपला साईडचा माझा मित्र आहे, तो समीर तोच टॉपचा होता स्क्वॉडमध्ये. तर 2 नंबर स्क्वॉडमध्ये मी होतो. तर ट्रेनिंगमध्ये भरपूर अशी मजा येते. ट्रेनिंग आता मी सांगितलंच की जर तुम्ही ब्लँक दिमाग घेऊन जासाल तरच तुम्हाला चांगलं वाटेल. ट्रेनिंग बोरिंग वगैरे काही वाटणार नाही. दिवस पण काढले तसे काही विषय नाही. दिवस पण काढले, काही वर्किंगमध्ये दिवस काढले. परेडमध्ये आम्ही वर्किंगमध्ये दिवस काढले भरपूर प्रमाणात. काही काही बऱ्याच प्रमाणात सर्वच काढतात. ते ट्रेनिंगचे अनुभव सर्वांचेच असतात जे लागलेले भरपूर प्रमाणात. आता जेमतेम माझे तर मित्र भरपूर प्रमाणात असे लागलेलेच आहे. तर ट्रेनिंगमध्ये तर मजा येतेच, पण आपण जे शिकायच्या उद्देशाने जातो तर तो विषय डोक्यातून काढून टाका. पण ट्रेनिंगमध्ये मजा येते, लॉ क्लासमध्ये मजा येते, झोपण्याची वेगळी मजा येते, तसेच ग्राउंडवरती येते. ग्राउंडवर तर आता कधी कधी लय मोठं स्ट्रिक होते, तर भरपूर असं डायरेक्ट उरावर येते की डायरेक्ट सोडून द्या की काय करा, असं डायरेक्ट या क्षणावर येऊन जात असते. तर लॉ क्लासमध्ये झोपण्याचा एक वेगळा आनंद. वेगवेगळे लेक्चरर चांगले असतात. आपल्याला बऱ्याच प्रमाणात त्यांनी फील्डमध्ये काम केलेलं असते, खात्यामध्ये भरपूर असा त्यांचा अनुभव असतो. ते त्यांचा अनुभव सांगत असतात. शिकवण्या व्यतिरिक्तही आपल्याला भरपूर प्रमाणात असा नॉलेज आपल्याला ट्रेनिंगमध्ये भेटत असते. म्हणजे इतरही म्हणजे संबंधित जीवनातीलही आपल्याला बऱ्याच प्रमाणात आपल्याला ज्ञान भेटत असते. तर डीआय आपले 3-3 महिन्याला चेंज होत असतात. तर आम्हाला फक्त 2च डीआय भेटले होते. 2 डीआय भेटले होते आम्हाला, म्हणजे सगळ्या स्क्वॉडला. याला धुळे ट्रेनिंग सेंटरला जेमतेम 600 ते 650 मुलं होते. मुलं पण कमी होते. आपल्या इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये मुलं कमीच होते. तर अशा वगैरे ट्रेनिंगचा अनुभव वगैरे होता. ट्रेनिंगचा एकही दिवस असा काही गेला नाही की पनिशमेंट नाही, पण बोलणे टोटल डायरेक्ट 8च्या 8 महिने बोलणे खाण्यातच चालले गेले. पण शेवटी काही आलं नाही. जे मी सांगितलेलं आहे की थंबनेलवर मी एक फोटो लावलेला आहे. माझा मित्र सौरभ ठोंबरे असो, विजय भोसले असो, नितीन निकुंब असो, गजानन पतकोंडे असो, मी असो, असे जे आम्ही मोजके माझ्या स्क्वॉड मधले सांगत आहे. प्रत्येक स्क्वॉड मध्ये तर असतेच असं कॉमेडी टाईप. तर माझ्या स्क्वॉड मधलं सांगू, आपला हा भगवान असो, 48 नंबर, तर त्याच्यापर्यंत तर असं म्हणजे बऱ्याच प्रमाणात कॉमेडी चालत असते. आणि दिवस कुठे निघून जातात, दिवस मापणारे पण बरेच असतात. त्यापैकी आम्ही आहे. तर कधी ट्रेनिंग होते दिवस आता मापत चालत राहतात. पहिल्या दिवसापासून नाही, पण जेव्हा 3 ते 4 महिने उलटून जातात तेव्हापासून आपल्याला आशा लागते की कधी ट्रेनिंग संपते. व जेव्हा ट्रेनिंग संपते तेव्हा वाटते की तेव्हा तर काही असं काही वाटत नाही की ट्रेनिंग आणखी वाढायला पाहिजे होती, बरं झाली. आता हे मनातल्या गोष्टी आहे. हे बरेच पोरं म्हणतात की ट्रेनिंगची लय आठवण येते, असं तसं काही वगैरे काही नसते. तर ट्रेनिंगमध्ये पण मजा पण भरपूर प्रमाणात येतं. आपल्या याच्यामध्ये असो, गेस्ट लेक्चरमध्ये असो, गेस्ट लेक्चरला पण भऱ्या प्रमाणात आपल्याला व्याख्यानं ऐकायला भेटतात. चांगल्या चांगल्या व्यक्तींचे आपल्याला पॉझिटिव्ह पण भरपूर प्रमाणात आपला एन्जॉय. एक ठिकाणी पण पॉझिटिव्ह जर विचार केला तर ट्रेनिंगमध्ये आपल्याला बऱ्याच प्रमाणात अशा मोठमोठ्या लोकांचं व्याख्यानं ऐकायला भेटत असतात. असे आपल्याला लॉ क्लासमध्ये दिग्गज लेक्चरर असतात. त्यांचे आपल्याला लेक्चर, आपल्याला काही जीवनातील अनुभव असतील, त्यांच्या फील्डमधील अनुभव असतील, ते आपल्याला सांगत असतात. प्रत्येक वेळेस आपल्याला सांगत असतात. तसेच डीआय लोक पण बरेच आपल्या फील्डमध्ये पारंगत असतात. ते त्यांचं सांगण्याचा पूर्णचा पूर्ण 100% देत असतात. पण बरेचसे पोरं, त्यापैकी मी पण आहे, पण शिकून घेण्याची एक इच्छाच नसते सांगायचं झाल्यास. तर त्यापैकी आम्ही 4-5 जण आमच्या स्क्वॉडमध्ये होतो. त्यापैकी मी पण आहे एक. तर असाच माझा एक प्रकारचा अनुभव होता, तो मी तुमच्यापर्यंत सांगितलेला आहे. ट्रेनिंगमध्ये काही नसते इतकंही काही.
आता तर सध्या आपले प्रोसेसच चालू झालेली आहे. अर्ज प्रक्रिया आपली संपलेली आहे. 7 तारखेला आपली अर्ज प्रक्रिया संपलेली आहे. आता तर मैदानी चाचणी होईल. नंतर भरपूर प्रमाणात आपली प्रोसेस बाकी आहे. तर अशा प्रकारे ट्रेनिंग असते. ट्रेनिंगचं आपण बघितलं की ट्रेनिंगमध्ये पगार किती असतो, खर्च किती भेटतो, खर्च किती येत असतो आपल्याला, सुट्टी किती मिळत असते, अशा सर्व काही गोष्टी बघितल्या. तर धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यापर्यंत. तर नक्कीच धन्यवाद तुमचा. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व जे आता सध्या पोलीस भरती करत आहे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जय हिंद.